नुकसान झाले, शेतकऱ्यांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ आले, शासन मात्र दुर्लक्षच करतंय असं चित्र दिसतंय। शेतकरी काय करणार या वेळेला? बळीराज सेनेतर्फे आपली भूमिका काय राहील? याला अवकाळी पाऊस म्हणता येणार नाही, हा वाढीव पाऊस आहे। वाढीव पाऊस गेले 5 महिने सतत पाऊस पडतोय आणि त्या पावसाने कोकणातली असलेली भातशेती असू दे, नाचणी, वरी, जे काय पिकं आहेत कोकणातली ही उद्ध्वस्त झालेली आहे। येणारा आंबा, काजू, कारण पाऊस हा नोव्हेंबरपर्यंत पडतोय, पुढे डिसेंबरपर्यंत अंदाज दिला हवामान खात्याने, याचा अर्थ येणारा आंबा काजूचं पीक सुद्धा हे पूर्ण नष्ट होणार आहे। शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचे पर्याय उरणार नाही। आजपर्यंत कोकणातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही, पण याच्यानंतर जर शासनाने लक्ष नाही दिलं तर मात्र नक्की शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची कोकणात परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि ह्याला सर्वस्वी इथले राजकर्ते जबाबदार आहेत। आज बघा ना, पश्चिम महाराष्ट्र असू दे, विदर्भ, मराठवाडा असू दे, तिकडच्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू असतील किंवा अनेक काही लोक असतील ते आंदोलन उभं करतायत, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करतायत, मागणी करतायत। शेतकऱ्यांचा सातबारा जर कोरा झाला तर आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होणार नाही। ही इकडच्या लोकप्रतिनिधीने, आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री असतील, यांनी याची दखल घेतली पाहिजे होती आणि यांनी स्वतःहून याच्यासाठी नियोजन केलं पाहिजे होतं। स्वतः कसे मोठे व्हायचे, शेतकरी मेला तरी काही चालेल, कोणाला कसली पडली नाही। म्हणून बळीराज सेना ने असा विचार केला की आपण सगळ्या नेत्यांनी पूर्ण कोकणातला दौरा करायचा, शेतकऱ्यांशी संपर्क साधायचा, कशा पद्धतीने नुकसान झालंय, कशा पद्धतीने त्यांची हानी झालेली आहे, किती नुकसान झाले, आम्ही प्रत्यक्ष त्याची माहिती घेतोय आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बसून याच्यावरती आम्ही चर्चा करणार आहोत। कोकणाला आम्हाला न्याय देणार कोण, कोकणाच्या शेतकऱ्याला न्याय देणार कोण, हे आम्ही त्यांना विचारणार आहोत। आणि तरी पण जर दखल नाही घेतली गेली तर मात्र याच्यासाठी मोठं आम्ही आंदोलन उभं करणार आहोत। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।